नमस्कार मित्रांनो, स्वराज्य जॉब्सच्या यूट्यूब चॅनलला तुमचे स्वागत आहे. बघू शकता मित्रांनो, कमांडर रिक्वायरमेंट निघालेली आहे मित्रांनो आणि अंदमान निकोबारची भरती राहणार आहे मित्रांनो, बघू शकता. आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे पोस्ट बघा मित्रांनो, LDC आणि MTS हे 2 पोस्ट आहेत मित्रांनो, म्हणजे टोटल 9 पोस्ट आहेत. आणि हा फॉर्म ऑफलाईन राहणार आहे मित्रांनो. या पोस्टची पात्रता काय आहे, शेवटची तारीख किती आहे, याबद्दल संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि सेंट्रल गव्हर्नमेंटची वॅकन्सी आहे मित्रांनो. बघू शकता मित्रांनो, ही आहे ती ऑफिशियल ॲडव्हर्टाइजमेंट. बघा मित्रांनो, हेडक्वार्टर आहे म्हटलं अंदमान निकोबार मित्रांनो. तुम्हाला हे खूप दूर वाटेल, परंतु मित्रांनो सेंट्रल गव्हर्नमेंटची वॅकन्सी आहे, ते पण आर्मीच्या रिलेटेड वॅकन्सी आहे. आणि पोस्ट आहेत लोअर डिव्हिजन क्लर्क आणि MTS. खूप जास्त पोस्ट आहेत मित्रांनो, तुम्ही फॉर्म भरू शकता, कारण की याला खूप कमी जास्त फॉर्म येतात मित्रांनो. खूप कमी फॉर्म येतात आणि कट ऑफ पण कमी लागतो. बघू शकता मित्रांनो, बघा LDC म्हणजेच लोअर डिव्हिजन क्लर्क लेवल 2ची पोस्ट आहे मित्रांनो आणि नॉन गॅझेट आहे मित्रांनो आणि सेंट्रल गव्हर्नमेंटची आहे. तशीच बघा मित्रांनो MTS पण पोस्ट आहे, इथे बघू शकता तुम्ही. आणि या लेवल 1ची पोस्ट आहे आणि ही पण नॉन गॅझेट पोस्ट आहे मित्रांनो. बघू शकता मित्रांनो, प्रत्येक कॅटेगरी वाईज प्रत्येक पोस्टचे किती जागा दिलेल्या आहेत बघा. LDC लोअर डिव्हिजन क्लर्कसाठी ओपनच्या 2 जागा आहेत मित्रांनो. आणि बघू शकता OBCची एक आहे आणि SCची एक आहे. आणि EWची पण एक आहे. अशा टोटल 5 जागा मित्रांनो ह्या LDCच्या आहेत, तुम्ही बघू शकता. आणि बघा MTSची पोस्ट आहे मित्रांनो, बघा टोटल ओपनच्या 2 जागा आहेत, OBC एक आहे, SC एक आहे. अशा टोटल म्हटलं तर MTSच्या 4 जागा आहेत. आणि ह्या दोन्ही मिळून मित्रांनो 9 जागा आहेत. बघू शकता मित्रांनो, खूप जास्त जागा आहेत मित्रांनो. आणि ऑफलाईन फॉर्म असल्यामुळे खूप मुलं कमी फॉर्म भरतात, हे लक्षात ठेवा मित्रांनो. बघा मित्रांनो, आपण प्रत्येक पोस्टची पात्रता बघणार आहे. बघा इथे जे LDC पोस्ट आहे, बघा याला म्हटलं तर वय मागितलं 18 ते 27 वर्ष वय मागितलेलं आहे मित्रांनो. आणि फक्त 12वीच्या बेसवर ह्या पोस्ट राहणार आहे मित्रांनो, बघू शकता. आणि इथे हा जे स्किल टेस्ट आहे मित्रांनो, फक्त तुम्हाला टायपिंग क्वालिफाय करणार आहे मित्रांनो. इथं कुठे प्रमाणपत्राची आवश्यकता नाही आहे. इंग्लिश 30 पर वर्ड मिनिट्स टायपिंग राहील आणि हिंदी म्हटलं तर 30 वर्ड पर मिनिट. फक्त 12वी पोस्ट आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता. बघा मित्रांनो, दुसरी पोस्ट आहे म्हटलं तर MTS बघू शकता. आणि वय म्हटलं तर बघा 18 ते 25 वर्ष वय राहणार आहे. आणि फक्त 10वीवर पोस्ट आहे मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता. याला 12वी पण गरज आवश्यक नाही. 10वी असेल तरी पण हा तुम्ही फॉर्म भरू शकता. आणि यामध्ये पण कुठली टायपिंगची आवश्यकता नाही आहे. बघा मित्रांनो, एज रिलॅक्सेशन सूट कोणाला आहे बघा. प्रत्येक कॅटेगरीज किती सूट आहे मित्रांनो दिलेली आहे बघा. SC साठी 5 वर्ष आहे, OBCसाठी 3 वर्ष आहे. आणि PWD साठी पण आहे, एक्स सर्व्हिससाठी प्रत्येकासाठी इथे वयामध्ये सूट दिलेली आहे मित्रांनो. बघू शकता मित्रांनो, आपण प्रत्येक पोस्टचा सिलेबस बघणार आहे बघा. एक्झाम स्कीम दिलेली आहे ना बघा. इथे LDCचा दिला आणि इथे MTSचा दिलेला मित्रांनो. आणि दोघांसाठी सेम पॅटर्न आहे मित्रांनो. 100 मार्काचा पेपर राहणार आहे मित्रांनो. आणि म्हटलं तर 2 तास वेळ राहणार आहे यांना, तुम्ही बघू शकता. आणि बघा मित्रांनो, डिटेल्स सब्जेक्ट पण म्हटलं सिलेबस पण दिलेला आहे. तुम्ही बघा कुठला अभ्यास कराल हे पण यांनी सांगितलेलं आहे मित्रांनो. आणि क्वालिफाईंग नेचर पण दिलेलं आहे. बघा मित्रांनो, एक्झाम सेंटर सांगितलेलं आहे. कुठे हा पेपर आहे बघा. श्री विजयपुरम, फक्त इथेच हा पेपर आहे मित्रांनो. ठीक आहे. आणि बघा मित्रांनो, फॉर्म केव्हा चालू झाला तर 18 एप्रिलपासून हा फॉर्म चालू झालेला आहे मित्रांनो. आणि शेवटची तारीख म्हटलं तर म्हणजेच 15 मे ही शेवटची तारीख राहणार आहे मित्रांनो. तोपर्यंत तुम्हाला हा फॉर्म तिथे स्पीड पोस्टनी पाठवायचा आहे मित्रांनो. आणि हा ऑफलाईन फॉर्म आहे. या फॉर्मची जी PDF आहे मी माझ्या टेलिग्राम चॅनल अपलोड केलेली आहे मित्रांनो. तिथून तुम्ही ते प्रिंट काढू शकता आणि तो फॉर्म भरून म्हटलं तर पोस्ट करू शकता. बघा मित्रांनो, जे LDC पोस्ट आहे मी आधीच सांगितलं त्याला टायपिंग राहणार आहे. आणि टायपिंगसाठी बघा एकाच 10 पोस्ट, म्हणजे एका जागेसाठी 10 मुलांना टायपिंगसाठी बोलवणार आहे मित्रांनो. म्हणजे 5 जागा आहेत तर 50 मुलांनाच मी तिथे टायपिंगसाठी बोलवणार आहे मित्रांनो. आणि एवढे फॉर्म पण नाही पडणार मित्रांनो तिथे. बघा मित्रांनो, हा कुठल्या ॲड्रेसवर तुम्हाला पोस्ट करायचा आहे बघा. सर्वप्रथम तुम्हाला एक इन्व्हॉल्व घ्यायचा आहे. ते इन्व्हॉल्ववर जे मी अंडरलाईन केलेलं आहे हे लिहायचं आहे. आणि कुठली पोस्ट आहे ते पण लिहायचं आहे. आणि कुठल्या कॅटेगरीमध्ये फॉर्म भरायचा ते पण लिहायचं आहे. आणि मित्रांनो, हा जो ॲड्रेस दिलेला आहे ॲड्रेसवर तुम्हाला तो स्पीड पोस्ट करायचा आहे मित्रांनो. अशा प्रकारे मित्रांनो हा फॉर्म होता, बघू द्या. याला कुठलीही फीजची आवश्यकता नाही मित्रांनो. याला फीज पण नाही आहे. तुम्हाला हा फॉर्म फक्त स्पीड पोस्ट करायचा आहे मित्रांनो. विदाऊट फीजचा फॉर्म आहे मित्रांनो. अशाच नवीन नवीन अपडेट्ससाठी स्वराज्य जॉब्सला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा मित्रांनो. धन्यवाद.